नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड, फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड, टॉपिक नंबर 3, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, प्रॉब्लेम नंबर 4, NEP 2020. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या युनिटमधील प्रॉब्लेम नंबर 4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला गुडविलची रक्कम शोधून काढायची आहे. गुडविल ज्याला आपण नावलौकिक म्हणतो, ख्याती म्हणतो, प्रत्येक व्यवसायाचं एक विशिष्ट असं गुडविल असतं. मग ती गुडविलची रक्कम कशी शोधून काढायची? कारण की बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, आणखी काही ॲसेट असतील ज्या आपण डोळ्याने बघू शकतो, परंतु गुडविल हे आपल्याला डोळ्याने बघायला मिळत नाही. आपण बिल्डिंगला स्पर्श करू शकतो, पण गुडविलला आपण स्पर्श करू शकत नाही. गुडविल आपल्याला डोळ्याने दिसत नाही. गुडविल ही इनटँजिबल ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला बऱ्याचशा कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये बघायला मिळते. पण ते गुडविल कॅल्क्युलेट कसं करायचं? त्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यातली एक मेथड आहे ती म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आणि त्या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविलची रक्कम कशी शोधून काढणार ते आपण या प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आहे, फ्रॉम द फॉलोइंग समरी ऑफ ट्रेडिंग रिझल्ट्स फॉर द लास्ट 5 years ऑफ मेसर्स राणा ब्रदर्स रायपूर, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द पार्टनरशिप फर्म. मित्रांनो, रिझल्ट फॉर द लास्ट 5 years आपल्याला 5 वर्षांचा, शेवटच्या 5 वर्षांचा डेटा दिलेला आहे. मेसर्स राणा ब्रदर्स रायपूर हे आहेत पार्टनर्स आणि त्यांच्या पार्टनरशिप फर्म मधील आपल्याला गुडविलची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. It was decided to value the goodwill at 2 years purchase of the average profit for last 5 years. गुडविलची व्हॅल्यू मित्रांनो 2 years purchase, गुडविल ॲट 2 year purchase असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात गुडविलची व्हॅल्यू 2 times झालेली आहे. आपल्याला बघा पुढे टेबल दिलाय, त्या टेबलमध्ये इयर आहे आणि प्रॉफिट ऑर लॉस म्हटलंय. इयरमध्ये आपण बघू शकतो 2020, 21, 22, 23 आणि 24 5 वर्षांचा डेटा दिलेला आहे. पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे, दुसऱ्या वर्षी प्रॉफिट, तिसऱ्या वर्षी लॉस आहे, चौथ्या वर्षी प्रॉफिट आहे, 5व्या वर्षी प्रॉफिट आहे. 1 वर्ष लॉस झालेला आहे, बाकी इतर वर्षी आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला पहिलं कॅल्क्युलेशन करायचं ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढणार. 5 वर्षांचा आपल्याला प्रॉफिट दिलाय, त्यामध्ये 1 वर्षाचा लॉस आहे. फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी मित्रांनो हा फॉर्म्युला आहे. मग आता आपण सगळे प्रॉफिट त्यांची बेरीज करणार, त्यातनं लॉस जो आहे तो लेस करणार. बघा, पहिल्या वर्षाचा प्रॉफिट 11,210, दुसऱ्या वर्षी 14,870, तिसऱ्या वर्षी मित्रांनो लॉस आहे जो आपण लेस करणार. बघा या ठिकाणी लॉसच्या समोर आपण मायनस म्हटले 8,350. चौथ्या वर्षी जो प्रॉफिट आहे जो आपण प्लस करणार 9,460 आणि शेवटी 5व्या वर्षी म्हणजे 2024ला 12,810 प्रॉफिट आहे. आणि भागिले किती वर्षांचा प्रॉफिट आहे तर 5 वर्षांचा डेटा दिलाय आपल्याला. 5 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणून डिवायडेड बाय 5 years. मग आता प्रॉफिटची जर आपण मित्रांनो बेरीज केली तर तो प्रॉफिट किती होतोय? 48,350 प्रॉफिटची रक्कम आहे. त्यातनं आपण लॉस लेस करणार, 8,350 आपण लेस करणार आणि भागिले 5 years डिवायडेड बाय 5 years. मग प्रॉफिट आला 40,000 भागिले 5. मित्रांनो उत्तर आलं 8,000 आणि 8,000 मिळाला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट. 8,000 ही आहे ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट रक्कम मिळाल्यानंतर
पुढचं कॅल्क्युलेशन आपण करणार कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. मित्रांनो आता गुडविल आपण कसं शोधून काढणार तर त्याचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. बघा ॲव्हरेज प्रॉफिट आपण शोधून काढला 8,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस म्हणजे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो गुडविल ॲट 2 इयर परचेस. गुडविलची रक्कम काय म्हटले 2 इयर परचेस. गुडविल किती वेळेस परचेस असं म्हटलंय तर ते 2 टाइम्स म्हणून 8,000 गुणिले 2 ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस 8,000 गुणिले 2 मित्रांनो उत्तर आलं 16,000 रुपीज 16,000 ही मिळाली आपल्याला गुडविलची व्हॅल्यू. मित्रांनो या पद्धतीनं ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविलची व्हॅल्यू शोधून काढली. हा होता चौथा प्रॉब्लेम. यानंतर राहिलेला जो प्रॉब्लेम आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.